नमस्कार. स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ म्हणजे पावभाजी. चला तर मग आज आपण बनवूया पावभाजी. त्यासाठी काय काय लागते ते बघूया. 4 ते 5 साल काढून घेतलेले व स्वच्छ धुवून घेतलेले बटाट्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. 1 मोठी वाटी फ्लावरचे तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. छोटी वाटी बीटचे तुकडे करून घ्यायचे आहेत. 4 ते 5 टोमॅटो स्वच्छ धुवून कापून घ्यायचे आहेत. 4 ते 5 शिमला मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तेल, मीठ, जिरे आणि पावभाजी मसाला. कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घेऊया. तर सर्वात प्रथम आपण कुकरमध्ये तेल घालून जिरे घालून घेऊया. दोन चमचे मीठ आणि पावभाजी मसाला घालून हलवून घेऊया. आपल्याला या भाज्या सर्वात प्रथम शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपण घालूया बटाटे, त्यानंतर फ्लावर, शिमला मिरची, बारीक कापलेले टोमॅटो आणि बीट. आपण सर्वात प्रथम थोडासा पावभाजी मसाला घातलेला आहे व जिऱ्याची फोडणी दिलेली आहे, कारण आपण या भाज्या सर्वात प्रथम शिजवून घेणार आहोत. थोडा वेळ यावर झाकण ठेवूया. आता या भाज्या आपण एकदा हलवून घेऊया. यामध्ये घालून घेऊया गरम पाणी. आपल्याला कुकरमध्ये या भाज्या शिजवायच्या आहेत. आता आपण यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे. आता आपण या भाज्या शिजण्यासाठी 4 ते 5 शिट्ट्या घेऊया. काही वेळेस काय होतं, कुकरचं झाकण लावल्यानंतर झाकणातून आता आपण जे काही शिजायला ठेवलेलं आहे ते बाहेर येतं. ते बाहेर येऊ नये म्हणून आपण त्यामध्ये एक स्टीलचा चमचा घालणार आहोत. त्यामुळे काय होतं, ते बाहेर येत नाही. आता आपण कुकर लावलेला आहे. याच्यात 3 ते 4 शिट्ट्या घेऊया. कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवलेल्या भाज्या आता आपण स्मॅश करून घेऊया. यातलं पाणी काढून नंतर आपण या भाज्या स्मॅश करून घेऊया.
भाज्यांमधलं हे पाणी आपण बाजूला काढून घेऊन या भाज्या आपण बारीक करून घेऊया। हेच पाणी आपण पावभाजीसाठी वापरणार आहोत। हे पहा, आपल्या भाज्या छानपैकी बारीक झालेल्या आहेत। आता आपण गॅसवर एक कढई ठेवून घेऊया। आता आपल्याला पावभाजीसाठी लागणारं साहित्य आहे, कुकरमध्ये आपण शिजवून घेतलेल्या भाज्या बारीक करून घेतलेल्या आहेत। त्यातील हे पाणी आपण बाजूला काढून घेतलेलं तेच आपण पावभाजीसाठी वापरणार आहोत। 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत। तूप, तेल, मीठ, आलं लसूण पेस्ट, बारीक कापलेली शिमला मिरची, बारीक कापलेली कोथिंबीर, लाल तिखट, हळद, जिरे, बारीक कापलेला एक टोमॅटो आणि पावभाजी मसाला। सर्वात प्रथम गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घेऊया। यातच आपण साधारणतः 2 चमचे तूप घालणार आहोत। यावर आपण थोडा वेळ झाकण ठेवूया। आपल्या पावभाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि कलरही आलेला आहे। आता आपण यावर घालून घेऊया
थोडीशी कोथिंबीर. आता ही पावभाजी आपण साधारणतः 10 मिनिटांसाठी शिजण्यासाठी ठेवूया, म्हणजे तिला छान कलर येईल. अशा प्रकारे आपली पावभाजी तयार आहे. अशा प्रकारे आपली पावभाजी तयार आहे. आता आपण पाव भाजून घेऊया. चाकूच्या साहाय्याने बरोबर मध्यभागी असे पाव कापून घ्यायचे आहेत. यावर आपण लावणार आहोत बटर. थोडीशी आपण लाल चटणी याला पाव भाजताना वापरलेली आहे. तुम्ही नुसते बटर मध्ये देखील पाव भाजू शकता. अशा प्रकारे आपले पाव भाजून झालेले आहेत. अशा प्रकारे आपली पावभाजी तयार आहे.